हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कया चाललो आहे, एकविरा आईच्या मंदिरात चाललो आहे. फायनली आपण पोचलो आहे आणि खूप दिवसापासून जायचं होतं पण प्लॅन नव्हता होत. तर आपण पोचलो, पायथ्याशी पोचलो, दर्शन घेतलं आणि सरळ वरती निघालो. 4 जणच चाललेलो आम्ही, पण खूप मजा केली. आणि त्याच्यानंतर गाडी पार्क केली. खूप गर्दी होती, त्याच्यामुळे या बाईला म्हटलं, चल बाई लवकर, धक्का देते मी तुला. आणि जाम पाऊस पडला वाटतं 2-4 दिवस, त्याच्यामुळे हे जे डोंगराचं पाणी आहे ते खाली वाहत येत होतं. पण खूप मस्त वाटत होतं, एवढं थंड थंड वाटत होतं ना, मला तर खूप मजा आली. त्याच्यानंतर मंदिरात मी दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो परत वरती जायला. आणि एवढ्या पावसात पण भाविक गर्दी एवढी होती ना. आणि जर तुम्हाला माहीत नसेल एकविरा आईचं मंदिर कुठे आहे, तर आपले कार्ले डोंगरावर वेहेरी गाव इथं बसलेलं आहे आपली आई. आणि त्याच्यानंतर गर्दी बघा. आणि लवकरात लवकर दर्शन घ्या तुम्ही. पोचलो आपण, काय पाहिजे असेल तर मागा. आणि मी थोडेसे व्हिडिओ काढले आणि नेचर बघू शकता तुम्ही, बापरे मस्तच. व्हिडिओ काढले खूप सारे, इन्स्टा आय डी मी मेन्शन करेन, तुम्ही मला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा सगळ्या. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली आलो आणि मी पावसाळ्यात मके नव्हते खाल्ले, तर मके खाल्ले मी. बाबा एवढं भारी नेचर आणि मका, मस्त कॉम्बिनेशन आहे. गाडीला हार घातला आणि त्याच्यानंतर आम्ही परत जायला निघालो. पण क्लायमेट बघू शकता तुम्ही, काय सुंदर होतं. सगळे धुके धुके होते, तरी पण 3-4 वाजलेले दुपारचे. पण बघू शकता तुम्ही काय क्लायमेट होतं, मस्तच वाटत होतं. आणि मीही थोडेसे व्हिडिओ काढले इथे पण. आणि त्याच्यानंतर आम्ही खायला बसलो. तर खायला काही चिकन चिल्ली, व्हेज फ्राईड राईस आणि चिकन फ्राईड राईस आय थिंक खाल्लेलं. हां. आणि त्याच्यानंतर आम्ही परत जायला निघालो. तर घरी येताना माझी फ्रेंड ऑटोमध्ये होती, तिचा व्हिडिओ कॅप्चर केला थोडासा, ती पैसे देत होती. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. आणि मी इन्स्टा आय डी मेन्शन करेन, तर तुम्ही इन्स्टा आय डीलासुद्धा माझ्या फॉलो करा. थँक्यू, बाय.